प्रियानो, कसे आहात? सगळं ठीक आहे का? तुम्ही त्या देवाने बोलावलेले आहात ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली. प्रभूने तुम्हाला का बोलावलं आहे माहितीये का? जर तुम्ही ते ऐकलं आणि समजून घेतलं तर तुम्ही आनंदित व्हाल आणि उत्साहाने भरून जाल. जगातील लोक तुमच्याबद्दल काहीही विचार करू शकतात, पण परमेश्वराच्या दृष्टीने तुम्ही बोलावलेले आहात असं शास्त्र सांगतं. तुम्हाला कोणी बोलावलं? तो सर्वोच्च देव ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, त्या देवाने तुम्हाला माझा मुलगा माझी मुलगी म्हणून बोलावलं आहे. तुम्हाला माहित आहे का? 1 करिंथकरांच्या 1 अध्यायाच्या 9व्या वचनात, ज्याने स्वपुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्या सहभागीपणात तुम्हाला बोलावले तो देव विश्वसनीय आहे. तुम्हाला बोलावलेला देव आहे, मनुष्य नाही. परमेश्वरानेच तुम्हाला बोलावलं आहे. आता समजा एखाद्या मुलाखतीसाठी बोलावलं तर ते आपल्याला मुलाखतीसाठी बोलावतात. माझी मुलाखतीसाठी निवड झाली आहे म्हणून मी जातोय असं म्हणत तुम्ही जाता आणि तेच एक मोठं आनंदाचं कारण असतं. या कंपनीतून मला बोलावलं आहे असं वाटतं. किंवा एखाद्या पदावर असलेली व्यक्ती तुम्हाला भेटायला बोलावते तेव्हा आपण म्हणतो ते मला बोलावले आहे, मी त्यांना भेटायला जातोय असं आपण सांगतो. पण इथे तुम्हाला जे बोलावक आहे ते कोण आहेत माहिती आहे का? स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण करणारे देव. तुम्ही त्याच्याकडून बोलावले गेलेले आहात. ते तुम्हाला बोलावले आहेत. तुम्ही किती भाग्यवान आहात. हो, तुम्ही धन्य आहात. मग तुम्ही का चिंतेत पडायला पाहिजे? ते तुम्हाला कशासाठी बोलावले आहेत माहिती आहे का? येशू ख्रिस्ताशी ऐक्य साधण्यासाठी त्यांनी तुम्हाला बोलावले आहे. म्हणजेच येशू ख्रिस्तासोबत एक सुंदर जीवन जगण्यासाठी, त्याच्याशी ऐक्य साधून जगण्यासाठी देवाने आपल्याला बोलावले आहे. म्हणजेच येशू ख्रिस्त या अद्भुत प्रभूसोबत तू नेहमी ऐक्य साधून राहणं हेच आहे. आलो आणि देवाला नमस्कार केलो, येशूजवळ प्रार्थना केलो आणि निघून गेलो असं नाही. तो स्वतः म्हणतो, मी तुला कधीही सोडणार नाही, त्यागणारही नाही. म्हणून तुम्ही कुठेही गेलात तरी तो तुमच्या सोबतच आहे. तुम्ही घरी असाल, कामावर असाल, शाळेत असाल, कॉलेजमध्ये असाल, तुम्ही ज्या ठिकाणी काम करता तेथे असेल, कुठेही असलात तरी तो तुमच्या सोबतच असेल. ते कसे? म्हणजे तो तुमच्याशी निरंतर संवाद साधत राहील. म्हणजे तुम्ही त्याच्याशी बोलू शकता, तो तुमच्याशी बोलू शकतो. कधीही दूर जाणारा त्याचा सान्निध्य तुमच्या सोबत आहे. हेच म्हणजे ऐक्य. म्हणजेच नेहमीच त्याच्याशी एकरूप होऊन राहणे, एकत्र राहणे. हेच म्हणजे ऐक्य. जसं एक पती आणि पत्नी दररोजच्या आयुष्यात ऐक्याने राहतात त्या प्रकारे इतर लोक जवळचे आणि ऐक्याचे नाते ठेवू शकत नाहीत. कामाच्या ठिकाणी असलेले मित्र सुद्धा त्यांचं नात्या कामाच्या वेळेपुरच मर्यादित राहतं. शाळेत जे ऐक्य असते ते शाळेच्या वेळेपुरतेच मर्यादित राहते. ऑफिसमध्ये असलेले ऐक्यही ऑफिसच्या वेळेपुरतेच असते. व्यवसायात ज्या लोकांशी संबंध असतो तोही व्यवसायाच्या वेळेपुरताच असतो. पण पती आणि पत्नीचे नाते मात्र असे असते की ते आयुष्यभर टिकते. जसं दररोजचं आयुष्य असतं तसंच आपण येशू ख्रिस्त या वरासोबत वधू म्हणून ऐक्य पावून त्याच्यासोबत एकत्र राहण्यासाठी बोलावल गेलो आहोत. किती मोठं भाग्य आहे हे. म्हणजेच येशू सोबत एकत्र राहण्यासाठी, त्याच्याशी ऐक्य पावण्यासाठी मला बोलावल गेलं आहे. तो देव विश्वसनीय आहे आणि तोच मला त्या मार्गावर सुंदर रीतीने चालवेल. हे तुम्ही जेव्हा विश्वासाने स्वीकारता तेव्हा तो अद्भुत अनुभव तुम्हाला तुमच्या आयुष्यात जाणवेल. तुम्ही नेहमी येशू तुमच्याशी बोलतोय हे अनुभवू शकता आणि तुम्ही बोलताच तो लगेच ऐकतोय, प्रतिसाद देतोय हेही जाणवू शकता. माझं प्रार्थना तो ऐकतो आणि उत्तर देतो असे तुम्हाला वाटेल. एका आईला पहा, ती येशूला ओळखत नसलेल्या कुटुंबातून आलेली आहे. खूप भक्तिभावाने अनेक देवांची पूजा करणारी होती. देवपूजेसाठी काहीही त्याग करण्यास तयार होती. स्वतःच्या शरीराला त्रास देत देवाला शोधणारी होती. कोणी येशू विषयी काही बोलले तर तिला आवडत नाही आणि तिला राग येत होता. पण एक वेळ अशी आली की ती अशुद्ध आत्म्यामुळे त्रस्त झाली. त्यातून मुक्ती मिळाली नसल्यामुळे ती अस्वस्थ झाली होती. मग तिने जादूटोणावाले पाहिले, बाबा पाहिले, भविष्य पाहिले, काहीच उपयोग झाला नाही. तिला मुक्ती मिळाली नाही. कोणीतरी तिला सांगितलं, येशूला पहा असं. त्यांना इच्छा नसतानाही दुसरा काही मार्ग नव्हता. म्हणून त्यांनी म्हटलं, चला येशूकडे जाऊन पाहू. त्यांनी येशूला शोधले
आणि येशू आनंदाने त्यांना मुक्ती दिली. हे एक अद्भुत आणि मोफत मुक्तीकरण होतं. इतका पैसा खर्च करून सुद्धा कोणीच मला मुक्ती देऊ शकले नाही, पण येशूने मात्र मला मोफत मुक्ती दिली. याच्यानंतर ते दररोज सकाळी 2 तास आणि अर्धा तास प्रार्थना करायचे असं म्हणतात. त्यांना विचारलं गेलं की तुम्हाला 2 तास आणि अर्धा तास प्रार्थना कशी करता येते? तर त्यांनी उत्तर दिलं, मी प्रार्थना करतो म्हणजे मी त्याच्याशी बोलतो. मी त्याच्याशी बोललो की तो माझ्याशी बोलतो. येशू हा बोलणारा देव आहे. असा देव मला इतका वर्ष माहित नव्हता. अशा बदल मला खूप दुःख वाटतं. तो बोलणारा देव दररोज माझ्याशी बोलतो. प्रार्थनेत काय बोलायचं ते सांगतो, मला काय करायचं तेही सांगतो. मी प्रश्न विचारला तर तो उत्तर देतो. त्यांनी सांगितलं, मी येशू सोबत जीवन जगतो. हाच ख्रिस्ती जीवनाचा अर्थ आहे. आपण सर्व येशू सोबत अशा प्रकारे ऐक्याने राहण्यासाठी बोलावले गेलो आहोत. तुम्हालाही बोलावले गेले आहे. फक्त नावासाठी किंवा कर्तव्य म्हणून एक वेळ प्रार्थना करून परत येणे यासाठी नाही. सर्व प्रसंगी येशू सोबत एक होऊन जीवन जगणे. तर तुम्ही तुमचे जीवन त्याला अर्पण करता का? तो एक विश्वसनीय देव आहे. तुम्हाला सुंदर रीतीने मार्गदर्शन करणारा एक अद्भुत आणि खरा देव आहे. फक्त स्वतःला त्याच्या हाती सोपवा. प्रभू, आज मला सांगा की मला तुमच्यात एकरूप व्हायचे आहे आणि तुमचा आवाज ऐकायचा आहे. तुमच्या सोबत नेहमीच बोलत राहायचे आहे. येशू ख्रिस्तासोबत ऐक्याने राहण्यासाठी मला बोलावणाऱ्या देवाचे धन्यवाद. धन्यवाद. येशूच्या नावाने. आमेन. आमेन.